भूषण नायर सरांचं एक याचं पुस्तक आलं HRDचं, आणि मे महिन्यात पुस्तक विकत घेतलं. आणि मला तेव्हा नंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं की जे आधीचे पेपर दिले ना, किंवा तू आता पुस्तक बदलू नको. आणि ते वाचलं, मी खूप दिवस वाचल्याच्या नंतर कळालं त्याच्यात फक्त HRD HR वेगळं असतं याच्या व्यतिरिक्त. आणि मला वाटत ते सगळं सब्जेक्ट होतं ना, तर आपल्या सब्जेक्टचं नाव बरं HRD होतं GS3. आणि ते खूप दिवसानंतर लक्षात आलं माझं की याच्यात फक्त HRD आहे. मग त्याच्यानंतर मग ते दुसरं पुस्तक घेतलं, तेव्हा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चालायचं, मग त्याच्यातून HRD केलं. आणि मराठी इंग्लिश मी खूप लोकांना विचारलं, ते नाही ते होऊन जातं. मग शेवटसाठी ठेवलं. रिटर्नचा तर तेव्हा अभ्यासच नाही केला की रिटर्न मध्ये काय म्हणे ॲव्हरेज मार्क्स येऊन जातात, प्रॅक्टिस केलीच नाही. हा पहिल्या अटेम्प्टला रिटर्नची काय प्रॅक्टिस नव्हती केली. मराठी इंग्लिश शेवटला केलं होतं, तर तेव्हा मराठी इंग्लिश मध्ये 38 मार्क आले होते. आणि बाकीचे ओव्हरऑल काहीतरी 392-93 काहीतरी स्कोर होता, ॲव्हरेज स्कोर आला म्हणजे. हो. आता मग मला वाटतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण निघू शकतो सर, पण मग सगळे विषय सोबत घेतले गेले पाहिजे. यात आपलं कुणी तर मला वैयक्तिक आजही मी जेव्हा बघतो तर मला आजही जेन्युइनली वाटतं की मी जर मागे जाऊन काही रिकरेक्ट करू शकलो आयुष्यात, ते कुठल्या तरी एका अटेम्प्टला चांगल्या मेंटरशी कनेक्ट होईल.